मग राजकीय नेत्यांचं सुद्धा जमिनीवर प्रेम आहे. प्रेमात फरक आहे, लक्षात ठेवा. त्यांचं प्रेम जमिनीवरचं स्वार्थासाठी आहे, आपलं प्रेम हे अस्तित्वासाठी आहे. अस्तित्वासाठी असलेल्या या प्रेमासाठी आपण जगलं पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांचीच आवश्यकता आज आहे. परवा पाहिलं तुम्ही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली. मारणाऱ्या लोकांना अटक करा, धिंगाणा करणाऱ्या अटक करा. तुम्ही एकाच कोणाला तरी अटक कशी काय करता? म्हणून मी मगापासून तुम्हाला सांगतो की कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. दलाल आणि चमचे जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, जमिनींचं मॅनेजमेंट करणारे लोक जेव्हापासून नेते झालेले आहेत, तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केलेला आहे आपण सत्तेच्या खुर्च्यांवर. आणि आता त्यांना खुर्च्यातून खाली ओढायला पाहिजे. एक जळगाव मधले नेते आहेत तसे मॅनेज करतात ते. त्यांना संकटमोचक म्हणून ते समोर केव्हा ना केव्हा प्रत्येक वेळेस रामायणातलं काहीतरी नाव स्वतःला देतात. आमचा नेता रामासारखा, हा शंकरासारखा, तो हनुमानासारखा. अरे आम्हाला जगायचं आहे आताच्या काळामध्ये, कशाला तुम्ही उदाहरण देता रामायण महाभारतातले?